मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहतात सायन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला विजय थळपती यांच्याबद्दल काही सांगू इच्छितो. विजय थळपती हे आपल्याला माहीतच आहे की तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेले आहेत. एक फिल्म स्टार ज्यानं 2 वर्षापूर्वीच पक्ष निर्माण केला आणि आज तो मुख्यमंत्रीपदावर आहे. यावरून तर एक गोष्ट स्पष्टच होते की काहीही होऊ शकतं. चांगलंही होऊ शकतं, वाईटही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. तामिळनाडूमध्ये त्यांची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. तसं म्हटलं तर त्यांनी आताच काही कार्य सुरू केलं नाही राजकीय. ते सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून आहेत. त्यांचा एक फॅन क्लब आहे आणि त्यांच्या फॅन क्लबच्या अनुषंगानं ते चांगले बऱ्यापैकी तामिळनाडूच्या जनतेमध्ये रुजलेले आहेत आपल्या सेवा कार्यानं. म्हणजे ते ब्लड डोनेशन्स कॅम्प असतील, गरिबांना शिक्षणासाठी मदत असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील. आणि आज ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले आहेत. तसं यामध्ये फारसं काही एका अर्थानं फार वेगळं असं काही घडत नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की दक्षिणच्या राज्यामध्ये तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, येथे प्रचंड क्रेज असते अभिनेत्यांची. म्हणजे लोक अगदी त्यांना देवासारखं मानतात, त्यांना अभिषेक घालतात, अगदी लाखोच्या संख्येनं त्यांच्यासाठी जमा होतात, त्यांच्या चित्रपटांना प्रचंड गर्दी करतात. हे असं एक ज्याला वेड म्हणूया किंवा क्रेज म्हणूया, अशा प्रकारची क्रेज अभिनेतेविषयी मला वाटतं की कदाचित जगामध्ये कुठेही नसावी. आणि यामुळेच तामिळनाडूमध्ये आणि अन्यत्र इतर राज्यामध्ये सुद्धा दक्षिणेमध्ये आपण पाहतो की फिल्म लाईनमधली मंडळी, चित्रपटातली मंडळी सत्तेवर आलेली आहे. म्हणजे अगदी हा सिलसिला MGR, अण्णादुराई, आपली NT रामाराव असतील आंध्र प्रदेशमध्ये, जयललिता असतील, अशी अनेक मंडळी आपण पाहतो. आणि त्यामुळं त्या अर्थानं यामध्ये फार काही विशेष नाही आहे. परंतु आजचं जे आपलं राजकीय वास्तव आहे देशाचं, ते पाहता एक चांगली घटना म्हणता येईल अशी मात्र ही नक्कीच आहे. आणि ही गोष्ट इथं नमूद करायला पाहिजे की विजय हे ख्रिश्चन आहेत. म्हणजे आजचं आपलं वातावरण पाहू जाता एखादा ख्रिश्चन माणूस मुख्यमंत्रीपदी आरूढ होतो, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांचे वडील ख्रिश्चन आहेत, त्यांची आई हिंदू आहे. मला वाटतं एक छान कॉम्बिनेशन आहे आजच्या काळासाठी. आणि त्यांनी प्रचारादरम्यान असेल किंवा निवडून आल्यावरसुद्धा त्यांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या, मस्जिदींना भेटी दिल्या, चर्चेसना भेटी दिल्या. अनेक संदेश जनतेकडे त्यांनी दिला. आणखीन एक आश्वासक गोष्ट म्हणजे त्यांनी प्रचारादरम्यान असेल किंवा नंतरही असेल, सेक्युलरिझमचा, धर्मनिरपेक्षवादाचा पुन्हा पुनरुच्चार केला. आणि सामाजिक न्यायाचा, सोशल जस्टिसचा त्यांनी उच्चार वारंवार केला. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि राहुल गांधीसोबत त्यांचे जे संबंध आहेत किंवा जे केमिस्ट्री दिसली आपल्याला, अर्थात जे काही दिसलं त्यावरून फार काही अगदीच एखाद्या निर्णयाप्रद येणं फारच औत्सुक्याचं आणि बालिशपणाचं ठरेल. परंतु तरीही असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विजय थळपती केवळ तामिळनाडूपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते कदाचित इतरही दक्षिणी राज्यामध्ये त्यांचा शिरकाव होईल. आणि कदाचित राष्ट्रीय पातळीवरसुद्धा त्यांचं दखलयोग्य काम होईल. कदाचित पुन्हा एकदा एक नवीन बिडू घेऊन राहुल गांधी आपलं जे काम आहे ते पुढे नेतील आणि विशेषतः सेक्युलरिझम, सोशल जस्टिस या संदर्भानं काही काम करतील. एक गोष्ट पुन्हा एक चांगली दिसली तामिळनाडूमध्ये, ते म्हणजे स्टॅलिन यांनी, म्हणजे सत्तेबाहेर गेलेले मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचे, त्यांनीसुद्धा एक समजूतदारपणा दाखवला. त्यांनी कुठलाही आतताईपणा केला नाही सत्तांतर होत असताना. आणि त्यांना छानपैकी सरकार स्थापण्यास एका अर्थाने मदत केली.
आणि विजय थळपतीसुद्धा मोठं मन दाखवून स्टॅलिनच्या घरी गेले आणि त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. ही गोष्ट मला वाटतं की आजच्या काळामध्ये भावणारी आहे. विशेषतः आपण जेव्हा उत्तर भारतामध्ये सत्तांतर होतं आणि तेव्हा काय विरोधी पक्षांची प्रतिक्रिया असते किंवा काय कटुता दिसते आपल्याला त्यांच्यामध्ये, हे सगळं पाहू गेलं तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची अशी आहे असं वाटतं. थळपती तसे असं वाटतं आणि काही रिपोर्ट्सही तसे आहेत की ते खूप लाजाळू आहेत आणि खूप शांत आहेत आणि दिसतं ते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये. आणि त्यांची वेगवेगळ्या विषयावर काय मतं आहेत हे फारसं काही माहिती नाही आहे. आणि बऱ्याच वेळा म्हणजे फिल्ममधून लोक येतात राजकारणामध्ये, त्यांच्या मताविषयी फार कोणी गंभीरही नसतं किंवा त्यांना मतंही फारशी नसतात. म्हणजे कुठली आयडियोलॉजी नसते. म्हणजे आपण ज्याला इकॉनॉमिक पॉलिसी म्हणूया किंवा बाकी काही गोष्टी असतील ह्या दिसत नाहीत आणि लोकही त्या फार काही मनावर घेत नाहीत. परंतु मला वाटतं की विजय थळपती धर्मनिरपेक्षतावाद आणि सामाजिक न्यायाची भूमिका ते घेतील. त्यांच्यासोबत जे इतर जे पक्ष आहेत, छोटे छोटे अगदी 2-1 असे त्यांचे आमदार आहेत, तेही सोशल जस्टिसची भूमिका घेत आलेले आहेत. आणि त्यातील एक पक्ष जो आहे, विशेष सांगायचं म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं, की महाराष्ट्रामध्ये जी दलित पॅन्थर नावाची चळवळ होती 70मध्ये 80च्या दशकामध्ये, त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी हा तिथे पक्ष बनवलेला आहे. हे सगळं कॉम्बिनेशन पाहू जाता म्हणजे थळपतींचा स्वतःचा पक्ष असेल, सोबत काँग्रेसचे 5 खासदार असणं असेल किंवा मार्क्सवादी म्हणजे CPI CPMचे 4 आमदार असतील, तर हे सगळं पाहू जातं एक विशिष्ट असं कॉम्बिनेशन आहे, अतिशय महत्त्वाचं असं कॉम्बिनेशन आहे. तर हे पुढे काय करतात, कसं काम करतात हे महत्त्वाचं आहेच. आणि मुख्य म्हणजे माझ्या दृष्टीनं किंवा आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं ते भारतीय राजकारणाला काही वेगळं वळण देऊ शकतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्याचा मी उच्चार इथे केला पाहिजे, तो म्हणजे थळपती यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये असेल किंवा आपल्या भाषणामधून असेल, लोकांच्या प्रचंड अपेक्षा वाढवलेल्या आहेत. त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत अगदी भरमसाठ म्हणावी अशीच, ती कोणत्याही मुख्यमंत्र्याला पूर्ण करणं तसं अवघडच आहे, नव्हे अशक्यच मी तर म्हणेल. आता त्या निकषावर ते पूर्ण करू शकतात का हे जरा अवघड दिसतं, परंतु तळपती ते आव्हान कसं स्वीकारतात हे महत्त्वाचं राहणार आहे. अगदी मी तर म्हणेल की त्यांनी 50% जरी त्यांची आश्वासनं पूर्ण केली तरीही ते एक तामिळनाडूचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून गणले जातील. इतक्या लवकर फार काही भाष्य करणं तसं चांगलं नाही आहे, परंतु एक फ्रेश एअर भारतीय राजकारणामध्ये आलेली आहे, ती मला महत्त्वाची वाटते. आणि आपल्या सर्वांचं लक्ष आणि माझंही लक्ष तळपतीकडे नक्कीच भविष्यामध्ये असणार आहे. तर आज इतकंच, पुन्हा भेटूच. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.